गेल्या दिवसापासून आपण इब्री पत्र 11वा अध्याय आणि त्यातून काही गोष्टी पाहत असताना आज आपण 28व्या वचनाकडे आलेलो आहोत. आणि म्हणून इब्री 11 आणि 28 आपण वाचूया. आणि देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की त्याने वलांडन सण व रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळिले, ते अशा हेतूने की प्रथम जन्मल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. मोशेच्या विश्वासाविषयी पाहत असताना ह्या विश्वासरूपी जिन्याकडे चढत असताना आपण 22वी पायरी आज आपण चढणार आहोत, ती म्हणजे विश्वासातील विधी. त्याने म्हणजे कोणी? मोशेने. कारण मोशेचा विश्वास आम्हाला या ठिकाणी दिसतो की मोशेने वलांडन सण व रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळिले. त्याच्या मागचा एक महत्वाचा हेतू होता. काय होता महत्वाचा हेतू? तर प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. आणि विधी ज्यावेळेस आम्ही पाहतो, विधीचा अर्थ होतो नियम, कायदा किंवा आज्ञा देखील आम्ही म्हणू शकतो. आणि हा परमेश्वराचा विधी विश्वासाने पाळलेला आहे प्रियांनो. आणि हे वचन, या वचनाचा जो भाग आहे किंवा तो गांभीर्य जे आहे की विश्वासाने विधी पाळिला, तो भाग जो आहे तो निर्गमाच्या पुस्तकामध्ये 12वा अध्याय आणि 21 ते 30 या वचनांमध्ये त्याचं स्पष्टीकरण आम्हाला दिसतं. आणि म्हणून आपण निर्गमाच्या पुस्तकात येऊ आणि 12व्या अध्यायातील 21व्या वचनापासून काही वचने आपण वाचू. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वलांडणाचा यज्ञ पशु वधावा. नंतर एबोद झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण परमेश्वर मिस्राचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहिल, ते ते दार तो ओलांडून जाईल आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. वचन 24, हा विधी तुम्हाला व तुमच्या मुलांना निरंतराचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. काय आहे? हुकूम आहे असं समजून तो पाळावा. वलांडन सण एक हुकूम आहे प्रियांनो, एक नियम आहे, एक कायदा आहे. आणि इस्रायलासाठी परमेश्वराने हा हुकूमनामा सोडलेला आहे मोशेच्या द्वारे. आणि मिस्रामतून बाहेर जाण्याच्या अगोदर मिस्रामध्ये जे शेवटचे दिवस आहेत किंवा शेवटचे क्षण आहे, त्याच्यामध्ये एक महत्वाचा विधी प्रभू मोशेला सांगत आहे की इस्रायलांनी हा विधी करावा. आणि ह्या विधीचं गांभीर्य प्रभू मोशेला समजून सांगत आहे. आणि ते सांगत असताना हा संपूर्ण जर अध्याय बघितला तर या अध्यायाचं शीर्षकच आहे वलांडन. प्रथम परमेश्वर मोशेशी बोलतो आणि नंतर मोशे इस्रायलाशी बोलतो. जो भाग आपण वाचला तो मोशे इस्रायलाशी बोलतानाचं संभाषण आम्ही वाचलेलं आहे. आणि त्या ठिकाणी महत्वाचे मुद्दे जे हायलाइट्स करतात ते म्हणजे की तो कोकरा, वचन 21 मध्ये, की आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे. ते निवडलेला कोकरा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. वलांडनाचा सण किंवा विधी पाळत असताना ते गांभीर्य लक्षात घेऊन त्या कोकराविषयी प्रभू म्हणत आहे की तो कोकरा निवडलेला असावा. नंतर त्याच ठिकाणी असं लिहिलं आहे, तो वलांडनाचा यज्ञ पशु वधावा. तो निवडला गेला, तो वधला गेला आणि नंतर ज्या पात्रामध्ये त्याचं रक्त आहे त्या रक्त तुमच्या दाराच्या कपाळपट्टीवर एक आणि दोन्ही बाह्यांना लावावे. म्हणजे दरवाजाची जी चौकट आहे प्रियांनो, त्या चौकटीला वर आणि दोन्ही बाजूला डावी आणि उजवीकडे त्या रक्ताचं चिन्ह परमेश्वराला अपेक्षित आहे. प्रियांनो, ज्यावेळेस रक्ताकडे आम्ही येतो
त्यावेळेस क्षमेची याचना किंवा क्षमा आम्हाला दिसते. ज्या ज्या वेळेस रक्त येतं त्यावेळेस परमेश्वराने क्षमा केलेली आहे. लेवियाच्या पुस्तकात आम्ही पाहतो की अर्पणांविषयी ज्या ज्यावेळेस परमेश्वराकडे आम्ही जात होतो किंवा इस्रायल जात होता त्यावेळेस अर्पण घेऊन जात होता आणि त्या रक्ताद्वारे त्यांच्या पापांची क्षमा होत होती. आणि म्हणूनच या इस्रायलाला सांगितलेलं आहे की तुमच्या घराच्या दाराच्या बाहेर जी चौकट आहे त्या ठिकाणी वर आणि डावी उजवीकडे त्या बाह्यांना तुम्ही रक्त लावावे. थोड्या वेळ आपण विचार करू की या विधीचं गांभीर्य मोशेला समजलं नाही आणि त्याने या लोकांना देखील सांगितलं नाही. काय झालं असतं, त्या रात्री परमेश्वर जो मिस्रातील प्रथम वत्स मारायला जो आला होता, त्याचे दूत आले होते, त्याला जर रक्त दिसलं नसतं तर त्या इस्रायलाच्या घरातील देखील प्रथम वत्स मेला असता. आणि म्हणून तो इब्री 11:28 मध्ये असं लिहिलेलं आहे की मोशेने वलांडन सण व रक्त सिंचन हे विधी विश्वासाने पाळले, अशा हेतूने की या पाळण्यामध्ये, या विश्वासातील विधी पाळण्यामध्ये एक हेतू आहे. तो हेतू काय आहे की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये, त्या परमेश्वराने इस्रायलाला शिवू नये किंवा परमेश्वराच्या क्रोधातून इस्रायल वाचावा म्हणून हा विधी विश्वासाने पाळला गेला प्रियांनो. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे वचन 24 मध्ये आम्ही वाचतो की हा विधी हुकूम आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की वचन 22चा शेवटचा भाग, सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये, कुणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. म्हणजे हा विधी कुठे पाळायचा आहे? घराच्या आतमध्ये. घराच्या बाहेर भयंकर गोष्टी आहेत. हा विधी कधीचा आहे? हा रात्रीचा विधी आहे. कारण सकाळपर्यंत कुणीच बाहेर जायचं नाही. आणि ह्या रात्रीच्या विधीमध्ये वलांडणाचा यज्ञ पशु हा निवडलेला जो आहे तो वधायचा आहे. त्याचं रक्त कपाळपट्टीला दाराच्या दोन्ही बाह्यांना लावलेला आहे. आणि पुढे आम्हाला दिसतं की तो कशा प्रकारे खायचा आहे, कंबरा कसून खायचा आहे, पायात जोडे घालून खायचा आहे, ते भरभर खायचं आहे. त्याला भाजायचं, शिजवायचं नाही तर भाजून खायचा. प्रियांनो, प्रत्येक गोष्ट वलांडणाच्या यज्ञ पशुविषयी प्रभूने मोशेला सांगितली होती. आणि मिस्रामधील एक शेवटची जी गोष्ट होती, जो विधी होता, जो बाहेर जाण्याच्या अगोदर तो पाळला गेला, तो म्हणजे वलांडण सण. आणि ह्या पिढीनंतर जो प्रथम वर्षाची पिढी आहे त्याच्यानंतर फारो स्वतः म्हणाला की मोशे तू यांना घेऊन बाहेर जा. प्रियांनो, या वलांडण सण हा इस्रायलासाठी आहे, पण तो आज विश्वासणाऱ्यांसाठी कोणता विधी आहे? हा जर विधी विश्वासाने मोशेने पाळला, त्याच्यामध्ये हेतू हा होता की मृत्यूने आम्हाला स्पर्श करू नये, परमेश्वराचा क्रोधाने आम्हाला स्पर्श करू नये, आम्हाला शिवू नये, म्हणून हे रक्तच आम्हाला त्याच्या क्रोधापासून दूर नेते, वाचवते. आम्हाला कोणता विधी आहे? विश्वासणाऱ्यांना कोणता विधी आहे? जर विधी जर बघितले तर विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 4 विधी आम्हाला दिसतात. परंतु 4 मध्ये 2-2ची विभागणी आहे. 2 बिब्लिकल आहे आणि 2 जगिकरित्या देखील आहे. एक जर आम्ही बघितलं तर विश्वासणाऱ्यांच्या जीवनात त्यांचं तारण होतं, त्यांच्या जीवनात बाप्तिस्मा विधी आहे, जो गाडला जातो, जो बुडवला जातो. जुना मनुष्य गाडणे आणि नवीन मनुष्य परिधान करून आम्ही जो देवापाशीसाठी समर्पित जीवन जगतो, तो बाप्तिस्मा विधी आहे. म्हणून तर मार्क शुभवर्तमान 16 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होतं असं प्रभूचा दास म्हणतो. ज्याने विश्वास धरलेला आहे त्याने बाप्तिस्मा घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याचं तारण झालेलं आहे. आणि मग असा तारण झालेला व्यक्ती कुठे जातो? ज्याचं तारण होतं तो तारण झालेल्या व्यक्ती तारण झालेल्या लोकांच्या समूहामध्ये जातो. म्हणजे काय? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो पहिल्या अध्यायामध्ये माडीवरच्या खोलीमध्ये 120 जणांचा समूह आहे.
प्रत्येक जण तारण पावलेले आहेत. आणि ज्या वेळेस प्रेषितांचे कृत्ये 2 अध्यायामध्ये पेत्र पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उभा राहून भाषण करतो, त्याचं भाषण ऐकून सुमारे 3,000 आत्म्यांचा समावेश होतो. ते प्रभूचा स्वीकार करतात. ते म्हणतात की बंधुजनो, आम्ही काय करावं? त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घ्या. जे बाप्तिस्मा झालेले व्यक्ती आहेत, विश्वासणारे आहेत, ते वचन 2 अध्याय प्रेषितांचे कृत्ये 2 अध्याय वचन 42 मध्ये ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर बोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रियांनो, दुसरा विधी त्याच्यामध्ये दिसतो, प्रभू भोजनाचा विधी. 1 बाप्तिस्म्याचा विधी, 2 प्रभू भोजनाचा विधी, आणि तिसरा जर आम्ही बघितला तर लग्नाचा विधी. लग्नाचा विधी आमच्या प्रत्येकाच्या जीवनात येईलच असं नाही. कोण लग्न करतं, कोण नाही करत, परंतु लग्नाच्या विधीमध्ये देखील ते प्रभूने पावित्र्य ठेवलेलं आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की आदामाला गाढ निद्रा प्रभूने आणली, त्यांनी फासळी काढली आणि स्त्रीला बनवलं, आणि त्या स्त्रीला परमेश्वराने आदामाकडे आणले. कुणी आणले? परमेश्वराने आणले. त्याच्यामध्ये ते पावित्र्य आहे. तो त्या ठिकाणी आदामाकडे गेल्यानंतर आदाम म्हटला की ही माझ्या हाडातली हाड आणि मांसातली मांस आहे, तिला हव्वा म्हणायचंय. तिला हव्वा हे नाव दिलं. प्रियांनो, ते पावित्र्य आहे. आणि म्हणूनच इफिसकरास पत्रामध्ये 5 अध्याय 25 वचनामध्ये प्रभू म्हणत आहे की पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केलेली आहे, तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. त्या प्रीतीचं पावित्र्य आम्हाला दिसतं. दुःखाची गोष्ट, आज लग्नाच्या अगोदरच ते प्रेमविवाह आम्ही पाहतो, परंतु लग्नाचा जो विधी आहे तो पवित्र आहे प्रियांनो. तो परमेश्वरापासून आहे, कारण परमेश्वराने हव्वेला आदामाकडे आणले. आज प्रभू माझ्याकडे, प्रभूपासून जे मिळालेलं आहे ते आणल्यानंतरच तो विधी पार पाडला जातो. जसं बघा, आम्ही पाहतो इसाकाच्या विषयी आम्ही पाहतो की एलिएझर त्याच्यासाठी पत्नी शोधावयास गेला आणि त्याने रिबकाला इसाकाकडे आणले आणि त्यांचा विवाह किंवा ते एक झाले. परमेश्वर असो, पवित्र आत्मा असो, त्या ठिकाणी प्रभूपासून ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्या लग्नाच्या विधीमध्ये पावित्र्य आहे. आणि चौथा विधी जर आहे तो म्हणजे अंत्यविधी. त्याच्यापासून कुणाची सुटका नाही. प्रत्येक जण जो जन्मास येईल तो मृत्यूला सामोरे जाणारा आम्ही पाहतो. कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस आदामाच्या द्वारे पाप घडलं, त्याच्यानंतर आम्ही पाहतो की त्या वंशावळीमध्ये तो जन्मला, तो मेला, तो जन्मला, तो मेला. प्रत्येकाच्या जन्मानंतर मृत्यू हा ठरलेला आहे. म्हणून या 4 गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्या 4ही गोष्टीला आपण विधी म्हणून म्हणतो, कायदा म्हणून म्हणतो, नियम म्हणून म्हणतो. 1 बाप्तिस्मा विधी, 2 प्रभुभोजनाचा विधी, लग्नाचा विधी आणि अंत्यविधी. परंतु ज्याप्रमाणे इस्रायलाला सांगितलं की हा वलांडणाचा विधी वचन आम्ही पाहतो की तुम्ही निरंतराचा हुकूम आहे. बघा बरं, वचन 24 मध्ये आम्ही वाचलं, निर्गम 12 आणि 24, की हा विधी तुम्हाला व तुमच्या मुलांना निरंतराचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. एक निरंतराचा हुकूम, आणि ते पाळत गेले, कारण प्रभूने कशा प्रकारे त्यांच्या जीवनात कार्य केलं हे ते समजून घेत होते या वलांडणाच्या विधीद्वारे. परंतु ज्यावेळेस हे 4 विधी आम्ही पाहतो, त्यावेळेस बाप्तिस्मा विधी हा निरंतर आम्ही करू शकत नाही. आमच्या प्रत्येकाच्या जीवनात एकदाच हा विधी होतो. लग्नविधी आमचा एकदाच हा विधी होतो. अंत्यविधी जीवनाच्या प्रवासाचा शेवटचा क्षण असतो. परंतु प्रभुभोजन जो हा विधी आहे, हा निरंतराचा विधी आहे. प्रिय, ज्यावेळेस आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एकत्र येतात, त्यावेळेस हे माझ्या स्मरणार्थ करा. ही प्रभूची आज्ञा आहे. आणि हा विधी जो आहे तो निरंतरचा आहे. आणि म्हणूनच आम्ही ज्या वेळेस एकत्रित येतो, म्हणून तर त्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो 2 अध्याय 42 वचनामध्ये, ज्यांचं तारण झालं, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला, ते प्रभूच्या सहवासामधील जे लोक होते, त्या प्रेषितांच्या शिक्षणात, जे शिक्षण ख्रिस्तापासून स्वर्गीय आलं होतं, त्या स्वर्गीय शिक्षणामध्ये ते तत्पर होते.
प्रभू भोजनाच्या त्या विधीमध्ये त्या भाकर मोडण्यात तत्पर होते. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की हा निरंतराचा विधी आहे. आणि तो अनुभव तुमचा आणि माझा आहे प्रियांनो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा विधी आम्ही पार पाडतो. कारण आम्ही जर एकत्रित येतो आणि समोर जर मेज नसेल, प्रभूचं स्मरण नसेल, तर त्या एकत्रित येण्याला काही एक उपयोग होत नाही. आणि म्हणून देवाचा दास 1 11 अध्याय आणि 23 वचनामध्ये असं म्हणतो, पाऊल म्हणतो की जे मला प्रभूपासून मिळाले ते तुम्हाला मी सांगत आहे. काय? की ज्या रात्री प्रभूला धरून दिलेलं आहे त्यावेळेस काय दिलं? त्यांनी भाकर घेतली, मोडली आणि तो म्हणाला, हे तुमच्याकरिता आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा. त्याच प्रकारे त्यांनी प्याला देखील घेतला, त्याच्यावर देखील आशीर्वाद दिला आणि ते देखील त्यांनी वाटून दिलं आणि प्रभू म्हटला, हे माझ्या स्मरणार्थ करा. म्हणजे काय? तो विधी आम्ही काय म्हणतो? तो प्रभू भोजनाचा विधी आहे. आणि प्रभूचं स्मरण आठवड्याच्या पहिल्या दिवशी जर मंडळीत नसेल तर त्या आराधनेला काही एक महत्व नाही. वलांडनाचा विधी इस्रायलासाठी निरंतरचा, परंतु विश्वासणाऱ्यांच्या जीवनात जो विधी आहे निरंतराचा तो एकमेव म्हणजे प्रभू भोजनाचा विधी. आणि या विधीचं गांभीर्य विश्वासणाऱ्यांनी समजणं अतिशय महत्वाचं आहे. कारण 1 5 अध्याय 7 वचनामध्ये हा पाऊल म्हणतो की वलांडनाचा यज्ञ पशु ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे. आम्ही जरी इस्रायली नसलो, आम्ही जरी परराष्ट्रीय आहे, नियमशास्त्राच्या बाहेरचे आहे, वचनास परके आहे, देवविरहित जीवन जगणारे आहे, अंधकाराने भरलेले होतो, परंतु आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वलांडनाचा यज्ञ पशु म्हणून वधस्तंभावरती खिळला गेला. त्याचं अर्पण झालेलं आहे. आणि त्या देवाची इच्छा ही आहे की हे माझ्या स्मरणार्थ करा. हा विधी मी किती गांभीर्याने पाळत आहे. कारण ह्या लोकांना प्रभूने सांगितलेलं आहे की हा निरंतराचा हुकूम आहे. त्याचप्रमाणे आम्हाला देखील हा निरंतराचा हुकूम आहे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही तोपर्यंत हा विधी वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जाऊन जवळजवळ 2000 वर्षापेक्षा अधिक जास्त वर्ष झालेले आहे. परंतु आजही आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा विधी पाळायचं आम्ही सोडत नाही. का माहितीये का? कारण हा हुकूम आहे विश्वासणाऱ्यांना, हा कायदा आहे, हा विधी आहे, हा नियम आहे, ही आज्ञा आहे की हे माझ्या स्मरणार्थ करा. त्याचं गांभीर्य मला आहे का? हे गांभीर्य तुम्हाला आहे का? की हा विधी, हा हुकूम असा आहे. का बरं स्मरण करायचं? पाऊल त्या ठिकाणी अजून म्हणतो की शरीराचं मर्म ओळखल्याशिवाय जो खातो किंवा पितो तो दंडास पात्र ठरतो. एकतर प्रभूच्या स्मरण करायचंय, त्याच्या भाकरीचं जे स्मरण केल्यानंतर त्याच्या शरीराचं देखील मर्म ओळखायचंय आणि मग आम्हाला या विधीमध्ये गांभीर्याने यायचंय. पण का स्मरण करायचंय? त्याचं स्मरण का करायचं माहितीये का? स्तोत्रसंहिता 103 आणि 1 आणि 2 मध्ये स्तोत्रकर्ता आपल्या अनुभवातून कदाचित लिहित असेल, तो असं लिहितो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. हा जो जीव आहे तो परमेश्वराचे उपकार विसरू शकतो. हा जो जीव आहे तो परमेश्वराने केलेलं कार्य विसरू शकतो. हा जो जीव आहे तर परमेश्वराने जी आम्हावर अतोनात प्रीती केली, तो स्वर्गातून प्रीती करण्यासाठी आला, तो विसरू शकतो. कारण स्तोत्रसंहिता 106 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, माझ्यावर 106 स्तोत्र करा आणि 9 ते 12 या वचनांमध्ये स्तोत्र 106 आणि हा स्तोत्रकर्ता अशा प्रकारे लिहित आहे की त्याने तांबडा समुद्राला धमकाविले आणि तो कोरडा झाला आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलावरून त्याने त्यास चालविले. त्याने त्यास त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या हातून सोडविले, शत्रूच्या हातून त्यास मुक्त केले. त्याचे वैरी पाण्यात गडप झाले,
त्यातला कोणीही उरला नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तोत्रे गायली. त्यानं जो अनुभव आहे इस्रायलाला, की तांबडा समुद्र दुभागला, कोरड्या भूमीवरून चालले, ते पार गेले आणि कशा प्रकारे मिस्राला त्या पाण्यामध्ये गडप केले, या सर्वांचं स्मरण करून ते स्तोत्र गात आहे. परंतु जसं स्तोत्रकर्ता म्हणतो, हे जीवा त्याने केलेल्या उपकारांना विसरू नकोस. 13व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले, त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरिला नाही. ते सर्व उपकार, त्याचे अद्भुत कार्य सर्व काही विसरले प्रियांनो. जे डोळ्यात देखत आहे, जे डोळ्यांनी त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे आमचं घर आणि मिस्राचं घर शेजारी शेजारी होतं, परंतु आमच्या घरामधला प्रथम वत्स मेला नाही, परंतु शेजारच्या घरातला प्रथम वत्स मेला, त्याच्या गुरातला प्रथम वत्स मेला, राजाचा प्रथम वत्स मेला, तुरुंगामध्ये जो मिस्त्री होता त्याचा प्रथम वत्स मेला. सगळे प्रथम वत्स मिस्रातले मेले, पण आमच्या घरातले मेले नाही. हे डोळ्यांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी तांबडा समुद्रात दुभागताना त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. त्याच्या पावलांनी त्या कोरड्या भूमीला स्पर्श केला. सर्व काही त्यांनी पाहिलेलं आहे. मिस्राला गडप केलेलं आहे. त्याचे भयंकर असे रथ ते पाण्यामध्ये गडप झालेले आहे. व प्रभूचा दास म्हणतो, तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले. प्रियांनो, वलांडण सण हा निरंतराचा विधी आहे. तो विसरण्यासारखा नव्हता, परंतु पुढे जाऊन अनेक वेळा त्यांच्याकडून चुका झालेल्या देखील आम्ही पाहतो. परंतु प्रभू भोजनाचा जो विधी आहे, तो त्यांनी जे अद्भुत कार्य वधस्तंभावरती माझ्यासाठी केलं, योहान 3:16 प्रमाणे आम्हाला माहिती आहे की देवाने आम्हावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी पृथ्वीवर मनुष्य प्राणी म्हणून जो कोणी राहतो त्याच्यासाठी ख्रिस्ताला दिलं. आणि तो जो विश्वास ठेवतो त्याच्यावर, त्याचं तारण होतं, त्याला सार्वकालिक नरक नाही तर सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. त्याने वधस्तंभावर त्यासाठी जे अतोनात श्रम घेतलेले आहेत, यशया त्याच्या लेखणीद्वारे तो लिहित असताना, कदाचित यशया लिहित असताना प्रियांनो त्याच्या डोळ्यातून अश्रूचा झरा वाहत असेल. ते ख्रिस्ताचं अपमानास्पद मरण तोच लिहित आहे. त्याने केलेल्या सर्व काही अद्भुत कार्याचं स्मरण करून, पुढे होणाऱ्या सर्व गोष्टींचं स्मरण करून तो लिहित आहे. आम्हाला शिक्षा जी होणार होती ती शिक्षा ख्रिस्ताने स्वतःवर घेतली. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याने घेतली. आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून ख्रिस्ताने आपल्या शरीरावर अतोनात त्या चापकाचे फटके सहन केले. प्रियांनो, आम्हाला तारण मिळावं म्हणून त्या कोकऱ्याप्रमाणे तो वधला गेला. आमच्यासाठी त्या पित्याचं आणि पुत्राचं नातं काही काळ तुटलं गेलं. त्या अंधकारातून आमचा ख्रिस्त आमच्यासाठी गेला. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, तरी सुद्धा विश्वासाने प्रभोजन विधी आम्ही पाळत आहे प्रियांनो. परंतु अनेक वेळा दुःखाची गोष्ट आम्ही विसरतो आणि मग आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की आम्ही विसरलेलो आहोत. कधी दिसतं माहितीये का? ज्यावेळेस आराधना संपते ना, आराधना संपल्यानंतर जी प्लेट आपण उघडतो, ती उरलेली भाकर आम्हाला सांगते की मंडळीतील काही जण आज प्रभू भोजनाचा विधी विसरलेले आहे. आज मंडळीतील काही जणांनी त्या प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखलं नाही. ज्यावेळेस त्या जगामधला द्राक्षरस प्याल्यामध्ये घेतो ना, तो द्राक्षरस ओरडून ओरडून सांगतो की आज मंडळीतील कित्येकांनी प्रभू येशू ख्रिस्त जो वलंडाणाचा यज्ञ पशु आहे, डोक्यापासून पायापर्यंत जो लहूलुहान झाला होता, त्याच्या रक्ताचं स्मरण केलं नाही, ते विसरलेले आहे. त्यानं भयानक गोष्ट आहे. आज प्रभू भोजन विधी जो हुकूम आहे, जो नियम आहे, जो विधी आहे, जो निरंतरचा आहे, तो मी विसरतो का? हे लोक विसरले. ते अद्भुत कार्य विसरले. तांबडा समुद्र दुभागलेला विसरले. सर्व विसरले. प्रभू आमच्याविषयी काय म्हणत आहे की तू आठवड्याच्या पहिल्या दिवशी मला विसरला आहेस का? ती उरलेली भाकर मला काय बोलते की तू आज मंडळीत नव्हता? तो प्यालातला तो द्राक्षरस काय म्हणतो मला की तू मला विसरलास का? प्रभू म्हणत आहे हा निरंतराचा विधी आहे आणि त्या विधीमधलं गांभीर्य विश्वासणाऱ्यांनी समजणं
अतिशय महत्वाचा आहे. एक आपण उदाहरण पाहूया. त्यामध्ये आपण बघू, त्या उदाहरणामध्ये प्रेषितांची कृत्ये माझ्याबरोबर काढा आणि त्यातील 20वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि वचन 7. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पाऊलाने त्यांच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घडलं ते प्रेषितांची कृत्ये लिहिणारा लेखक लिहित आहे. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय केलं? भाकर मोडण्यासाठी मंडळीत एकत्र जमलो. कोण कोण होते? जर वचन 4 जर बघितलं तर पुर्राचा मुलगा सोपत्र बिरियाकर, थेसलनिकातलं अर्किस्तार्क, संकुत, गायस, दर्बेकर, तिमोथेय, तुखिक आणि अनेक जण होते. त्याच्यामध्ये पाऊल देखील होता. आणि आणखी एक व्यक्ती होता, भाऊ होता, त्याचं नाव आहे लूक, डॉक्टर लूक. कारण तो असा म्हणत आहे वचन 7 मध्ये, मग आम्ही. प्रेषितांची कृत्ये कुणी लिहिलं आहे? डॉक्टर लूकने लिहिलं आहे. हे सर्वजण एकत्र होते. परंतु हे मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्रित आलो. पण हे काय करत होते आठवड्याच्या पहिल्या दिवशी? मागच्या आठवड्यात काय करत होते? हे मागच्या आठवड्यात सुवार्ता कार्य करत होते, ते सेवा कार्य करत होते. तुम्ही जगाच्या शेवटापर्यंत माझ्या नावाची घोषणा करा, प्रभूच्या नावाने शिष्य करा, ही प्रभूच्या आज्ञेचं पालन करत होते प्रियांनो. परंतु या सर्व लोकांनी त्या सुवार्तेचं कार्य आठवड्याच्या पहिल्या दिवशी थांबवलं. ते थांबवलं आणि काय सुरू केलं? प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागिता. त्या ठिकाणी असलेलं आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. त्यामुळे सुवार्ता कार्य उत्तम आहे, चांगलं आहे. प्रत्येक सेवा चांगली आहे जी प्रभूपासून आहे. परंतु आम्हाला काय थांबवायचं हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. अनेक जण म्हणतात, ब्रदर मी सुवार्ता कार्याला गेलो होतो, म्हणून आठवड्याच्या पहिल्या दिवशी मी भाकर मोडण्यासाठी उपस्थित नव्हतो. अनेक जण म्हणतात, मी इकडे गेलो होतो, मी तिकडे गेलो होतो. काही जण आपल्या वैयक्तिक कामानिमित्ताने बाहेर असतात. परंतु प्रियांनो, ज्या वेळेस मी मंडळीत नसतो आठवड्याच्या पहिल्या दिवशी, वाट बघते, तो द्राक्षरस वाट बघतो, तो ख्रिस्त वाट बघतो की माझं स्मरण करण्यासाठी माझं लेकरू कुठे आहे. कारण जो विधी सांगितलेला आहे, जो हुकूम आहे, जो नियम आहे, तो पाळण्यासाठी तो नाही. या ठिकाणी ह्यांनी सेवा कार्य सोडलं, पावलासकट सगळ्यांनी, आणि त्यांनी भाकर मोडण्यासाठी मंडळीकडे त्यांचे पावले केली. त्यांनी भाकर मोडली. एवढंच नाही, ते भाषण करत असताना एका ठिकाणी असलेला आहे, एका तरुणाचा उल्लेख आहे तिथे. बघा बरं, 9 मध्ये. आणि युथुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पाऊल फार वेळ भाषण करीत असल्याने तो झोपेच्या गुंगीत 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती आला. एक युथुक नावाचा तरुण मुलगा आहे प्रिया, तो खिडकीत बसला आहे आणि तो गुंगला, तो खाली पडला. त्याची परिस्थिती काय आहे प्रिया? या लोकांनी सेवा कार्य सोडलं आणि भाकर मोडण्यासाठी मंडळीत आहे. युथुकची काय परिस्थिती आहे? कदाचित हा तरुण मुलगा, हा तरुण भाऊ दिवसभर काम केलं असेल, राबला असेल. कदाचित त्याचं पूर्ण दिवसाचं काम त्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी हाफ डे मध्येच केलं असेल. जास्त काम करून मला लवकरात लवकर मंडळीत जायचं असेल आणि हा थकला भागलेला कदाचित मंडळीमध्ये उशिरा आल्यामुळे, त्याला खुर्चीवर आसनावर कुठे जागा मिळालेली नसल्यामुळे तो कदाचित त्या खिडकीमध्ये जाऊन बसला असेल. परंतु या ठिकाणी पवित्र आत्मा सांगतो, उशिरा का होईना, थकलेला का असेना, परंतु सर्व अडखणावर मात करत करत युथुक खिडकीमध्ये जाऊन बसला. अनेकांना प्रश्न केला, बंधू आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही आराधनेत नव्हते? ब्रदर काय सांगू, खूप थकलो होतो, झोप लागली, जागच आली नाही, उशीर झाल्यामुळे मी मंडळीत आलो नाही. अनेक असे कारण आमच्या समोर असतात.
तुम्हालाही तो अनुभव असेल. परंतु युथुक बघा, थकलेला होता, भागलेला होता, काम कष्ट सगळं काय करून आला, जागा मिळाली नाही म्हणून तो माघारी गेला नाही. तो जागा नाही मिळाली म्हणून खिडकीत बसला. आता वारा छान होता, त्यामुळे गुंगला बिचारा खाली पडला. परंतु काय झालं, पाऊल उतरला, त्याला पाखर घातली, कवटाळून घेतलं. घाबरू नका, तो जिवंत आहे. मग काय, मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले. तो तसाच निघून गेला. युथुकला वर आणलं प्रियानो, भाकर मोडली, प्रभू भोजनाचा विधी संपन्न झाला आणि पुन्हा भाषण लांबल्यावर त्या ठिकाणी पाऊल मंडळीतूनच पुढे प्रवासासाठी निघून गेला. यातून एक महत्वाचा मुद्दा आम्हाला दिसतो. प्रभू भोजनाचा विधी विश्वासणाऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे. विश्वासही मंडळीमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा विधी अतिशय गांभीर्याने पाळला जातो. परंतु विश्वासणारे हा विधी गांभीर्याने पाळतात का? प्रभूच्या शरीराचं स्मरण आम्ही करतो का? त्या भाकरीचं मर्म, शरीराचं मर्म आम्ही ओळखतो का? त्या वाहिलेल्या रक्ताची आठवण करून प्रभूला आम्ही खरोखर अंतःकरणाच्या खोलीपासून धन्यवाद देतो का? होत असेल तर उत्तम. परंतु जसं स्तोत्रकर्ता म्हटला 106 मध्ये वचन 13 मध्ये, ते लवकरच त्या अद्भुत कृत्ये विसरून गेले. जर मी विसरलेलो असेल तर ह्या विधीमध्ये कदाचित माझी अनुपस्थिती दिसत असेल. परंतु तारण झालंय आणि जर मी या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये नाही, हा हुकूम माझ्याकडून पाळला जात नाही, तर प्रभू माझ्याविषयी नाराज आहे. प्रिय, त्याच्या पुत्राच्या शरीराचं रक्ताचं स्मरण होत नाही, तर प्रभू माझ्याविषयी नाराज आहे. तो वलांडन सण, रक्तसिंचन, मोशेने विश्वासाने तो विधी पाळला. हेतू एकच होता की मृत्यू आमच्या जवळ न यावा, परमेश्वराचा क्रोध आमच्या जवळ न यावा. प्रियानो, हे रक्त जो वलांडणाचा यज्ञ पशु प्रभू येशू ख्रिस्त आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तर आहेच आहे, परंतु त्याचं रक्त माझ्या शरीरावर आहे. तर येणाऱ्या दिवसात जो सार्वकालिक मृत्यू मला स्पर्श करू शकणार नाही, कारण तो मृत्यू माझ्यापासून दूर नेण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती त्या मृत्यूला कवटाळलं. एवढंच नाही, त्या मृत्यूला घेऊन तो कबरेमध्ये गेला आणि मग काय, त्या मृत्यूला कबरत ठेवून तो ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि तो जिवंत झाला. म्हणूनच पाऊल म्हणतो रोमकरास पत्रामध्ये की आमच्या अपराधांमुळे ख्रिस्त धरून देण्यात आला आणि आम्ही नीतिमान गणावं म्हणून तो उठला गेला. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे पाहत आम्ही खरोखर हा जो निरंतराचा विधी आहे, प्रभू भोजनाचा विधी, आम्ही पाळणं गरजेचं आहे. तर हेतू हा आहे, काय आहे, की जी प्रीती ख्रिस्ताने आम्हावर केली त्याचं स्मरण आम्ही करायचं. हेतू हा आहे की ख्रिस्ताच्या परिपूर्णतेतून प्रभू आमच्यावर कृपेवर कृपा करतो, हा आमचा हेतू आहे. दया केली, हा हेतू आहे. त्या सर्वांचं आम्हाला स्मरण करायचं आणि आमचं जीवन प्रभूला समर्पित करायचंय. 4 विधी आहेत. एक बाप्तिस्मा विधी आहे, एक प्रभुभोजन विधी आहे, एक लग्नाचा विधी आहे आणि एक अंत्यविधी आहे. परंतु निरंतराचा विधी एकच, तो म्हणजे प्रभू भोजनाचा विधी. विश्वासणाऱ्यांनी या विधीकडे अतिशय गांभीर्याने पाहणं महत्वाचं आहे. देवाप करो येणाऱ्या दिवसात, आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा विधीमध्ये आनंदाने सहभागी होण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूने पुरवलेल्या शब्दाबद्दल, विचारांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.